सुधीरजी दळवी हे अतिशय मोठे कलाकार आहेत आणि 1977 साली बहुतेक स्वर्गीय मनोज कुमार जींनी जो शिर्डी के साईबाबा हा पिक्चर बनवला होता, त्यामध्ये साईबाबांची अतिशय उत्कृष्ट भूमिका सुधीरजींनी केली होती आणि त्या पिक्चरच्या माध्यमातून खरं शिर्डीची ओळख निर्माण झाली. साईबाबांचं कार्य हे समाजामध्ये आणि देशामध्ये पोहोचलं. काही दिवसापासून माननीय सुधीरजी दळवींची तब्येत ही बरी नाही आणि मुंबई येथे उपचार चालत असताना फार मोठा खर्च त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराला सोसावा लागतोय. या माध्यमातून आमचे काही स्थानिक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधला आणि शिर्डी ग्रामस्थांची देखील अशी भावना होती की ज्या व्यक्तीमुळे खरं शिर्डीचं नावलौकिक एवढं देशामध्ये पोहोचलं, अशा व्यक्तीला एक मदतीचा हात बनवून शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या रामनवमीची वर्गणी एकत्रित करून 4 लाख रुपयाची वर्गणी रामनवमीची देत आहेत. त्याचबरोबर एका तासाभरामध्ये शिर्डीच्या ग्रामस्थांनी 1-1.5 लाख रुपये गोळा केलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील उर्वरित जे काही हॉस्पिटलचा त्यांचा खर्च आहे ते खर्च करण्याची जबाबदारी जवळपास 8 ते 10 लाख रुपये असावेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने देखील शिर्डी ग्रामस्थ आणि आमच्या परिवाराच्या व्यक्तिगत साधारण 1 ते 1.5 लाख मदत आम्ही देखील व्यक्तिगत स्वरूपात करत आहोत. तर जेवढे शक्य असेल आम्ही या गोष्टीला जाणून आहोत की सुधीरजींचं योगदान फार मोठं, नुसतं या पिक्चर पुरतं नाही पण मराठी सिनेमामध्ये आणि अनेक पिक्चर्समध्ये त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पण शिर्डी के साईबाबांची त्यांची ओळख निर्माण झाली आणि प्रति साईबाबा म्हणून त्यांची ओळख त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने देशामध्ये पोचवली आणि म्हणून शिर्डीचे सर्व ग्रामस्थ त्यांच्या या कठीण काळामध्ये त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांची तब्येत बरी व्हावी अशी आम्ही साईबाबा चरणी ग्रामस्थांच्या वतीने प्रार्थना करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.